भाजप आणि भाजपच्या काळामध्ये 6 वर्षाच्या काळामध्ये भारतीय संविधान जाळण्यासारख्या घटना सुद्धा घडल्या, जंतर मंतर वरती घडल्या. त्याचं एकमेव कारण आहे, भारतीय संविधान जाळण्याचं एकमेव कारण आहे आरक्षण. इट इज पॉजिटिवली फोटोट्रॉफिक, पॉजिटिवली यूरोट्रॉफिक. नीट की तैयारी का बड़ा टेंशन था, पर अब नहीं है. मैंने IIB का ऑनलाइन कोर्स ज्वाइन किया है ना, आप भी करो. नीट की तैयारी IIB के साथ ऑनलाइन कोर्स फॉर 11 2020-21. अप्लाई करने के लिए हमारी वेबसाइट विजिट करें या हेल्पलाइन पर कॉल करें. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण बघतोय की आज 26 जुलै आहे आणि 26 जुलै हा आरक्षण दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. आरक्षण हे आरक्षणाचं महत्व आणि आजच्या परिस्थिती ही जर आपण बघितली तर फार मोठा भयावह असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्याच विषयावरती चर्चा करतोय आपण. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे, त्याचबरोबर अकोल्याहून जॉईन होत आहेत भोजनेजी. त्यांचा जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ते मध्येच जर जॉईन झाले त्यांना आपण मध्ये जॉईन करून घेऊया. आपण आता चर्चेला सुरुवात करूया. पोटभरे सर, आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आरक्षण म्हणजे काय आणि आरक्षणाची का गरज वाटली शाहू महाराजांना? असं आहे की गेल्या 100 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं बहुजनांचे उद्धार आणि कोल्हापूर संस्थानचे महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी गेल्या 100 वर्षापूर्वी आरक्षणाची संकल्पना मांडली आणि आरक्षणाची सुरुवात केली. त्या आरक्षणामध्ये जो वंचित समाज आहे, विशेषतः जो शेड्यूल कास्ट समाज आहे, अस्पृश्य समाज आहे, अनुसूचित जाती आहेत, त्यांना 100 वर्षापूर्वी महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये 50% आरक्षण महाराजांनी दिलं होतं. आणि त्यात त्यांचा एकच उद्देश होता की हा समाज दबलेला आहे, कुचलेला आहे, ग्रासलेला आहे, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या या समाजाची प्रगती नाही. या समाजाची सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या प्रगती करायची असेल तर आरक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असं श्रीमंत राजे छत्रपती शाहू महाराजांना वाटत होतं. नाही, ते एक वास्तव होतं. आणि त्यामध्ये महाराजांनी उदाहरण देऊनही सांगितलं. काही लोकांनी महाराजांना विरोध केला. महाराजांना विचारलं की महाराज यांना आरक्षण कशासाठी देताय? तर महाराजांनी सांगितलं की आपण घोड्याची शर्यत लावतोय, आपण घोड्याची शर्यत लावूया. एक ताजे घोडे आणि काही ग्रासलेले मरकुडे घोडे. ते म्हणाले त्या शर्यतीत कोण जिंकणार? तर तिथं सांगितलं की ऑब्विसली म्हणजे ताजे घोडे, तवाने घोडे जे लट्ट आहेत, खाण्यापिण्यानं पूर्ण धड धाकट आहेत, तेच जिंकणार. आणि मग त्यांनी सांगितलं जर ते परंपरेनं सातत्यानं तेच जिंकणार असतील तर यांची किती कुचंबना होईल. आणि म्हणून यांना स्पर्धेत आणायचं असेल तर या घोड्यांना सुद्धा त्यांच्या इतकं ताजं तवानं बनवावं लागेल, त्यांना तितकं सक्षम बनावं लागेल आणि त्याच्याशिवाय हे स्पर्धेमध्ये येऊ शकणार नाहीत. आणि म्हणून महाराजांनी प्रॅक्टिकलरित्या अशा पद्धतीचं उदाहरण देऊन महाराजांनी 100 वर्षापूर्वी आरक्षणाची सुरुवात या महाराष्ट्रात केली. आणि महाराष्ट्रात आरक्षणाची सुरुवात केल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की जो या देशामध्ये जिथं कुठं हा वंचित समाज आहे, दुर्बल समाज आहे, जो आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत पाठीमाग असणारा समाज आहे, त्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय त्याची प्रगती नाही, असं छत्रपती शाहू महाराजांना वाटत होतं. आणि म्हणून महाराजांनी या आरक्षणाची संकल्पना मांडली आणि त्याची सुरुवात स्वतःच्या राज्यामधून केली. आपण आता तुम्ही सांगितलं की जे लोक दुर्बल आहेत, दुर्बलांना बरोबरीला आणण्यासाठी त्यांचा वेगळा वाटा असला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली. परंतु काय आता वास्तव आहे का की आरक्षणाचा फायदा झालाय का? काय वाटतं तुम्हाला? नाही, आरक्षणाचा फायदा राजकीय दृष्ट्या जरी आरक्षणाचा फायदा नाही झाला असला किंवा आरक्षणाच्या दृष्टीनं काही मोजक्या लोकांना जरी राजकीय आरक्षण मिळालं असलं
परंतु जे सामाजिक नोकऱ्यातलं आरक्षण आहे, सामाजिक आरक्षण आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातलं आरक्षण आहे, त्या आरक्षणामुळं बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळं बाबासाहेबांनी आरक्षणाचा अंतर्भाव या संविधानामध्ये केला आणि या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आरक्षणाचा अंतर्भाव केल्यामुळंच आमची सर्वांची प्रगती झालेली आहे. याला म्हणजे दुसऱ्या पर्यायच असू शकत नाही. आरक्षणामुळेच आम्ही प्रगती पथावर आलेलो आहोत हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आता आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण सुरू आहे आणि नवरत्न कंपन्यांचं सुद्धा खाजगीकरण सुरू आहे. रेल्वेचं आहे, BSNLचं आहे आणि अशा खाजगीकरणामध्ये कुठेही आरक्षण लागू नाही. मग आता जे शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आता ह्या खाजगी ह्याच्यामध्ये नसल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे का? आणि जर होत नसेल तर याच्या पाठीमागे सरकारचं काय षडयंत्र? हे बघा, या देशामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोन प्रवाह आहेत. एक आरक्षणवादी प्रवाह आहे, एक आरक्षण विरोधी प्रवाह आहे. आरक्षणवाद्यामध्ये ज्यांना कुणाला असं वाटतंय की हा दबलेला दुर्बल समाज पुढे आला पाहिजे आणि त्याने बरोबरीमध्ये स्पर्धा केली पाहिजे, त्यांचा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु गेल्या सातत्यानं ज्यांना मनुस्मृतीच ज्यांना हवी आहे, ज्यांना मनुस्मृतीच या देशामध्ये लागू झाली पाहिजे आणि या देशातला जो वंचित समाज आहे, जो अनुसूचित जाती आणि जमाती, पूर्वाश्रमीचा अस्पृश्य असणारा समाज, याची प्रगती होता कामा नये, हा आपल्या पायातलं पायतनच राहिलं पाहिजे, ही ज्यांची भूमिका आहे हे आरक्षण विरोधी आहे. आणि त्यांना आज जी प्रगती आरक्षणामुळे होते ते खटकते. आणि मग आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो खाजगीकरणामध्ये संविधानामध्ये अंतर्भाव नाही, खाजगी कंपन्यामध्ये आरक्षणाचा अंतर्भाव संविधानामध्ये नाही आणि म्हणून या देशामध्ये जाणीवपूर्वक खाजगीकरण करायचं आणि तत्वतच आरक्षणाला फाटा द्यायचा, आरक्षणापासून समाजाला दूर ठेवायचं आणि समाजाची प्रगती थांबवायची, असा एक विचार या देशामध्ये आहे आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेला आहे. गेल्या 2014च्या सत्ता आल्याच्या नंतर जो विचार आहे, मनोवादी विचार आहे किंवा जो मनुस्मृतीला मानणारा विचार आहे किंवा RSS सारख्या या संघटनेला पोषक असणारा जो विचार आहे, तो विचार सातत्यानं आरक्षणाच्या विरोधामध्ये, आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत असतो. आपल्याला माहिती असेल की गेल्या वेळेला बिहारची निवडणूक होणार होती. बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 5 वर्षापूर्वी हे सरकार 2014ला आलं आणि 15ला विधानसभेची निवडणूक बिहारची झाली. त्यापूर्वी जनसंघाचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाटण्यामधून सांगितलं की आता आरक्षणाचा पुनर्विचार केला गेला पाहिजे. याचाच अर्थ आरक्षणाविरोधी खदखद यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांना या देशातलं आरक्षण नकोय. या देशातला जो भंग्याचा पोरगा आहे, जो पारध्याचा मुलगा आहे, जो मातंगाचा मुलगा आहे, जो चामाराचा मुलगा आहे, जो आदिवासीचा मुलगा आहे, जो अनुसूचित जातीचा मुलगा आहे, तो प्रगती करतोय. इथं IAS होतोय, IPS होतोय, तहसीलदार होतोय, पोलीस अधिकारी होतोय आणि मोठ्या पदावर जातोय, सेक्रेटरी होतोय. हे त्यांना नकोय आणि म्हणून त्यांना हे सगळ्या गोष्टी खटकतात, म्हणून त्यांना आरक्षण नकोय. आता आपण म्हणालात की जेव्हापासून 2014 पासून RSS परमिट BJPचं सरकार आलं आणि आरक्षणाला धक्का लागला, असं आहे का? असं जर असेल तर मग यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा भारतीय कंपन्या म्हणजे भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्या विकायला काढल्या होत्या. मग BJPच्या काळामध्ये सुद्धा भारतीय सरकारी कंपन्या विकायला काढल्या होत्या. तुम्ही म्हणताय की BJPच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणावर गदा येते, मग काँग्रेसच्या काळामध्ये येत नव्हती का? मी सांगतो, काँग्रेसच्या काळामध्ये थोडासा लिबरलपणा होता आणि आरक्षणावरती चर्चा व्हायची. आरक्षण विरोधी, अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण विरोधी आंदोलन झाली नाहीत. OBCच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये, मंडल आयोगाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन झाली. या देशाचे पंतप्रधान राजे VP सिंग असताना ही आंदोलनं झाली.
परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीचा आरक्षणामध्ये अंतर्भाव केल्याच्या नंतर दर 10 वर्षाच्या नंतर आरक्षण संसदेमध्ये बिल पास होऊन आरक्षण कंटिन्यू करण्यात आलं. आणि काँग्रेसचा छुपा विरोधी असू शकतो, मी नाही असं म्हणत नाही, परंतु काँग्रेसवाल्यांना किंवा काँग्रेस प्रणित सरकारला उघडपणे विरोध करता येत नव्हता. त्यांची जी विचारधारा होती त्या विचारधारेलाच ते कुठंतरी कट करतील असं त्यांना वाटत होतं, म्हणून ते उघडपणे आरक्षणाला विरोध करू शकले नाहीत. खाजगी कंपन्या आल्या, त्यानंतर खाजगी कंपन्या आल्या आणि आंबेडकरवाद्यांचा किंवा या देशातल्या अनुसूचित जाती जमातीची मागणी आली मोठ्या प्रमाणामध्ये की आरक्षण हे खाजगी कंपन्यामध्ये सुद्धा आरक्षणाची सुरुवात झाली पाहिजे, आरक्षण लागू झालं पाहिजे. ही जी भूमिका होती, ही भूमिका संबंध आंबेडकरवाद्यांची होती, तुमची होती, माझी होती, सर्वांचीच होती. जे कोणी आरक्षणवादी असतील त्या सर्वांची भूमिका होती की आरक्षण खाजगी कंपन्यामध्ये सुद्धा आरक्षण लागू झालं पाहिजे, खाजगीकरणामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे, ही भूमिका होती. माझा सांगण्याचा तात्पर्य असा आहे की काँग्रेसच्या काळामध्ये उघडपणे आरक्षणाच्या संदर्भात बोललं जात नव्हतं, आंदोलनं होत नव्हती. परंतु भाजप आणि भाजपच्या काळामध्ये 6 वर्षाच्या काळामध्ये भारतीय संविधान जाळण्यासारख्या घटना सुद्धा घडल्या, जंतर मंतरवरती घडल्या. त्याचं एकमेव कारण आहे, भारतीय संविधान जाळण्याचं एकमेव कारण आहे आरक्षण. त्यांचा आरक्षणाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. आणि हे बाबासाहेबांचं संविधान म्हणून मी मानत नाही, हे या देशाचं संविधान आहे. ते बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं आणि म्हणून त्यात बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला अभिमान आहे की या देशाचं संविधान बाबासाहेबांनी दिलं. आणि काही मंडळीला बाबासाहेबांचं संविधान यासाठी खटकतंय की अनुसूचित जाती जमातीची लोक आमची बरोबरी करतायत, ज्यांच्या गळ्यामध्ये मडका असायला पाहिजे, ज्यांच्या कमरेला फडा असायला पाहिजे, ज्यांची गावामध्ये ज्यांनी चप्पल सुद्धा घालता कामा नये, खाली मान घालून मडकं बांधून गावामध्ये त्यांनी गेलं पाहिजे, त्यांनी त्यांचा थुंका सुद्धा रस्त्यावरती थुंकू नये. ही जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीला आरक्षणाचा मोठा धोका आहे आणि म्हणून त्यांचा संविधानाला विरोध. नाही, आता आपण बघतोय की तुम्ही सांगितलं की काँग्रेसचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाला विरोध नव्हता, परंतु आज मी म्हणालो नाही काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात, मला काँग्रेस ही उघडपणे आरक्षणाला विरोध करू शकली नाही. आणि आज जर बीजेपीचं सरकार आहे आणि बीजेपीचं लोक जर सरकारी कंपन्या विकायला काढत असतील तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेस याचा विरोध करताना दिसत नाही, कुठं रस्त्यावर उतरताना दिसत नाही. काय सांगाल तुम्ही? फक्त आंबेडकरी फक्त रस्त्यावर उतरलेला आहे. काँग्रेस आणि भाजप हा 19-20चा फरक आहे, यांचा फार मोठा फरक नाही. काँग्रेस विचारानं लिबरल आहे, भाजप जाणीव म्हणजे उघडपणे सांगते की आमचा या देशामध्ये राष्ट्रध्वजाला, तिरंग्या ध्वजाला सुद्धा विरोध आहे. या देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा झाला पाहिजे. हा देश भारत नाही ना. सॉरी, काय म्हणजे काँग्रेस विचाराने लिबरल आहे पण कृतीमध्ये दिसत नाही. तेच सांगतोय. काँग्रेस बद्दल काय माझ्या मनामध्ये काँग्रेस बद्दल फार काही आत्मीयता आहे असं मी मानत नाही, परंतु भाजपपेक्षा काँग्रेस कितीतरी पटीनं अनुसूचित जाती जमातीला परवडू शकते. किमान काँग्रेसवाल्यांना भांडू तरी शकतो. भाजपवाल्यांना भांडायला तुम्ही सुरुवात केली, तुम्ही अँटी नॅशनलिस्ट, म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात. दलितांनी या देशातल्या आंबेडकरवाद्यांनी आवाज उठवला तर ते नक्षलवादी आहेत, देशद्रोही आहेत. मुसलमानांनी आवाज उठवला तर ते आतंकवादी आहेत आणि त्यांना आतंकवादी म्हणून जेलमध्ये टाका. अहो, कन्हैया कुमार सारख्या माणसांना या देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलं. म्हणजे यांच्यातला हा फरक आहे.
जे काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही बोलू शकत होता, बोलण्याचा अधिकार होता, सरकारवरती बोलण्याचा अधिकार होता, त्यांच्या धोरणावरती बोलण्याचा अधिकार होता, तुम्ही पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या घरी बांगड्या घेऊन जाऊ शकत होता, त्यांना अन्य मारू शकत होता, स्मृती इराणीनं त्यांच्या घरी बांगड्याचा फेकला, त्यांच्या अंगावर बांगड्या फेकल्या, तरी तुम्हाला त्यांनी देशद्रोही म्हटलं नाही. आणि कुणी आंदोलन करतोय म्हणून देशद्रोही ठरत नाही. आता तुम्ही भाजपच्या धोरणाच्या विरोधात बोललात, RSSच्या धोरणाच्या विरोधात बोललात, तर तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही पाकिस्तानवाले आहात, तुम्ही चायनावाले आहात, तुम्ही नेपाळवाले आहात, तुम्ही भारत विरोधी आहात. हा ठप्पा जाणीवपूर्वक तुमच्या डोक्यावरती माथ्यावरती मारण्याचा प्रयत्न भाजप प्रणित सरकारमधली काही लोक करू लागलेले आहेत. हेगडे सरकार मंत्री कर्नाटकमध्ये म्हणतो की ही जी अनुसूचित जातीचे लोक आहेत ते कुत्र्या मांजरासारखे आहेत, ते कुत्रे आहेत, आमच्या गाडी खाली चालणारे कुत्रे आहेत, आणि त्यांना मारून जरी टाकलं तरी काही होऊ शकत नाही, त्या कुत्र्याचा जन्मच मरण्यासाठी झालेला असतो. अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा अशी लोक करतात. आणि हेगडे सारखा माणूस म्हणतो की या देशाचं संविधान बदलण्याची आता वेळ आलेली आहे, आणि ते हळूहळू चालू आहे त्या दिशेनं, म्हणजे त्यांचा अजेंडा चालू आहे. आणि जो RSSचा अजेंडा आहे त्याच दिशेनं भाजपचा आणि भाजपच्या सरकारचा अजेंडा या देशामध्ये लागू होऊ चालू झालेला. तुम्ही म्हणालात की दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर मग आता आंबेडकरवादी लोकांनी तिसरा पर्याय म्हणून कुणाकडे बघितलं पाहिजे? कुणाकडे म्हणजे आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिसरा पर्याय स्वतः उभा करा म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेबांनी तर त्या काळामध्ये तिसरा पर्याय म्हणून नाही तर दुसरा पर्याय, सेकंड पर्याय म्हणून बाबासाहेबांनी आंबेडकरवाद्यांना रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना मांडली होती, तर या देशातला सक्षम विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष माझा असावा, आणि त्यानंतर या पक्षाने सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व करून या पक्षाने सत्ताधारी बनावं, हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. काही मी यामध्ये कांशीरामजींना 100 पैकी 90 गुण देणार आहे की कांशीरामजी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महानायक होते, पण कांशीरामनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती या देशातल्या 85% समूहाला एकत्रित करण्याचं प्रामाणिक काम केलं. म्हणजे माझे डिफरन्सेस आहेत, BSP बरोबर डिफरन्सेस, खूप मोठे डिफरन्सेस आहेत माझे विचाराचे, BSP बरोबर फार मोठे डिफरन्सेस आहेत, परंतु कांशीरामजींनी त्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये निळ्या झेंड्याचं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं सरकार स्वबळावर आणण्याचा प्रयोग सुद्धा कांशीरामजींनी केला. आणि तसा जर प्रयोग या देशात होत नाही असं नाही, तसा प्रयोग या देशातल्या आंबेडकरवाद्यांनी एकत्रित येऊन जर तो प्रयोग केला तर या देशामध्ये हा देश उत्तर प्रदेशची पुनरावृत्ती, कांशीरामजीच्या उत्तर प्रदेशची पुनरावृत्ती करण्यासाठी वेळ लागणार नाही असं माझं मत आहे. तुम्ही म्हणालात की आता हे सगळे आंबेडकरवादी लोकांनी, नेत्यांनी, संघटनांनी एकत्र आलं पाहिजे, परंतु ते एकत्र येत नाही. काय प्रॉब्लेम आहे? काय कारण आहे? नाही, मी काय महाराष्ट्रापुरतं बोलत नाही. महाराष्ट्रापुरतं जर पाहिलं तर महाराष्ट्रापुरतं आपण फक्त एका जातीचा विचार करतोय. महाराष्ट्रातला रिपब्लिकन पक्ष असेल किंवा म्हणजे कुठलाही पक्ष असेल तो महाराष्ट्राच्या पुढे जात नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये जो प्रयोग केला, मी अकोल्याचा प्रभारी होतो, भारिप बहुजन महासंघाचा प्रभारी होतो आणि राष्ट्रीय प्रवक्ताही होतो मी भारिप बहुजन महासंघाचा. अकोल्यामध्ये गेल्या 30 वर्षापासून तो बहुजनांच्या सत्तेचा प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये केलेला आहे, परंतु तो अकोल्याच्या बाहेर जात नाही, अकोल्याच्या बाहेर तो यशस्वी होत नाही. आणि त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना एकत्रित बसावं लागेल, त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल, त्याच्याबद्दल काही कार्यक्रम आखावे लागतील. जागृती न्यूजला आपण प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल. आणि हो, नेहमी जागृत रहा.